बच्चो म्हणालेत, आदित्य सोमवार कोण होय म्हणालेत. तर रामराम मंडळी, आपल्या रोजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत. तर आजचा ब्लॉग तर पूर्ण अंधारामध्येच होणार आहे. तर ते कसं काय बघण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ, कारण की आज व्यंकटानाच्या इथं वाघायचं जेवण होतं. आता आमचं घर गावाच्या बाहेर असल्यामुळे माणसाला गाडी भरूनच आणावं लागते. आता गाडी कुठली आणा म्हणून डायरेक्ट ट्रॅक्टरच घेऊन निघाले होते आपण. आता तुम्हाला तर माहिती आहे की आपल्या गावच्या रस्त्याला तर काय चॅलेंजच नाही. आता गावात आल्यानं बघतो तर काय केशवानाचं काहीतरी मेकॅनिक पण चालवलं. आता मी म्हणलो हे बिझनेस कवापासून सुरू केला, तर म्हणला माझ्या एकल्याच्याच घरची लाईट नव्हती. आता त्याची लाईट त्यानं टाकावं की नाही, पण पूर्ण गावचीच लाईट काढून टाकून दिलाय. आता भैयाला तर ट्रॅक्टरवर बसून घेतलो, पण आपलं बारकदाजी किती सज्जन आहे बघा, हात खिशामध्ये घालून थांब, मग रिव्हर्स मारून ट्रॅक्टर परतून घेतलो. पण तितक्यामध्ये गंगा दिसला. आता याला तर लेकराची लईच आवड, आणि अमोल्या तर कॅमेऱ्याला बघून लई चेडीचाळी करालतोय बघा. पण गंगा मात्र सूप पळून गेला. आता गावामध्ये तर डीजेचा लईच आवाज आलता, जाऊन बघा नेमकं हाय तर काय म्हणलो. पण इथं अण्णाभाऊ साठीच्या जयंतीची मिरवणूक चालू होती. तितक्यामध्ये आपल्या गावची तलाठी भेटली. त्याला म्हणलो एक हायते बी जाईल, लई शूटरपणा करू नको. आता या डीजे मुळे तर लईच वातावरण तापलं होतं, म्हणून आपण काय जास्त वेळ थांबल्या, कारण की आपल्याला माणसं घेऊन जायचे होते जेवायला, म्हणून मी तिथून निघालो. पण इथं दत्तादाजी गाडीच्या मध्येच मजे घालतोय. मग तिथून मी आलो खंडोबा मंदिराकडे. आज रविवारची खंडोबाची आरती चालू होती. पण तुम्ही म्हणसाल आज कस काय देवाची ध्यान आली, कारण की मला कळालं की आज प्रसादामध्ये जिलेबी. आता इकडे तर जोरात आरती म्हणून महाराजाचा गळा बसून गेला. पण जर तुम्हाला असे एक से बडकर एक महाराज लागत असतील तर ते आम्ही अवेलेबल करून देऊ. आणि आजच्या आरतीचे मानकरी होते संतोष कामोले. पण आपण ज्या कामासाठी आल्या ते तर काम करूनच घेत्या, म्हणून सूर्याकडून जिलेबी काढून घेतो आणि डबल पवन कडून सुद्धा घेतो. आता असे काम करायला तर दमच लागतो. मग तिथून मी माणसं बसून घेऊन निघालो घरात. इथे येऊन बघतो तर काय बाप्पाटलाकडे चपात्या कट करायचं आणि बळवानाकडे पार्सल करायचं काम. मग मी बी जेवण करून घेतलो. तर जेवण झाल्यानंतर याचे नवीनच काहीतरी करामती चालू होते. आता वैभव तर नाकाला जीभ लावून दाखवालता, पण इकडे महाराजाची तोंडाच्या बाहेरच निघणार गेली. मग तिथून मी गावामध्ये माणसाला परत नेऊन सोन टाकून दिलो. रात के 2 बज रहे और पब्लिक सो रही है, पण गणेश भाऊचं खटखट मोबाईल मध्ये प्रिपेअर चालू होतं. पण त्याचं जाऊ द्या, अगोदर लाईक फॉलो होऊ द्या.